हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर लर्निंग मोशनमध्ये. या चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, इतिहास. आणि हा विषय आपण ICDS किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका ह्या परीक्षेसाठी घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये याची एक्झाम होणार आहे, त्याची नोटिफिकेशन वगैरे पण आलेली आहे. तर ज्यांनी पण ह्या एक्झामचे फॉर्म भरले असतील तर त्यांच्याकरता हे सराव प्रश्न आम्ही तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्ही याच्यात तुमचा अभ्यासही होईल आणि तुमचं एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये तुमचं अभ्यासाला चालना भेटेल. तर हे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करत असताना कमेंट बॉक्समध्ये यांचे आन्सर करायला विसरू नका. जेणेकरून तुमचं हे चालू लेक्चरमध्ये तुमचा स्वतःचा सराव पण होईल आणि प्रॅक्टिस होईल, जेणेकरून तुमचा एक अभ्यास पण चांगल्या प्रकारे तुम्हाला कळेल की कोणत्या डिरेक्शनला चालला आहे आणि तुम्हाला कुठे अजून प्रॅक्टिसची गरज आहे. तर चालू करूयात आजचा आपला विषयाला. इतिहास या विषयाचे आपण काही सराव प्रश्न घेणार आहेत. तर त्याचे काही आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा जे जास्त माहिती आहे, ते पण याच्यात डिस्कस करणार आहेत. जेणेकरून तुम्हाला एकाच याच्यामध्ये मल्टिपल विषयाचं आणि मल्टिपल टॉपिक्सची जास्त माहिती मिळवायचा आमचा प्रयत्न राहील आणि जो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला अजून दुसऱ्या विषयांवरचे व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तर चालू करूया. आपला पहिला प्रश्न आहे इतिहासावरचा, की अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला आहे? तर मी थोड्या वेळ 2 मिनिटं वाटलं 1 मिनिटं थांबतो. तुम्ही तुमचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर करू शकता याचं तोपर्यंत. आणि जर तुम्हाला विचार करायला टाईम हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके. हां. तर फर्स्ट होतं अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन. हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर रा. भांडारकर. अ, यांनी हा ग्रंथ लिहिला होता अराउंड 1800च्या काळामध्ये, 18th सेंचुरीच्या याच्यामध्ये. ओके. तर यांनी हे मोठे म्हणजे इतिहास संशोधक होते. समाजसुधारक होतेच, पण त्यांचे इतिहासावर, संशोधनावर खूप भर होता त्यांचा. त्यांनी खूप सारे ग्रंथ पण लिहिले होते. त्याच्यापैकी हा एक होता अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन. नंतर राईज ऑफ मराठा पॉवर, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, हिस्ट्री ऑफ इंडिया वगैरे असे 2-3 त्यांचे ग्रंथ आहेत, जे तुम्ही पुस्तकामध्ये पण वाचू शकता. पण हे भांडारकर वगैरे यांचं एक आपण पुण्यामध्ये एक त्यांचं एक काय म्हणतात वास्तुशास्त्र किंवा एक म्युझियम पण म्हणू शकतो ते आहे पुण्यामध्ये. भांडारकर इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस असं काहीतरी आहे ते लिहिलेलं. त्यांचं पुण्यात त्यांनी खूप पुण्याचे होते मूळचे ते आणि त्यांनी त्या इतिहासाच्या रिलेटेड खूप मोठे कामं केले होते. त्याचं संशोधन केलं होतं. तर त्यामुळे त्यांचं म्युझियम वगैरे ते तिकडे एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. बाकीचे ऑप्शन पण बघून घेऊया. फर्स्ट होतो गोपाळ गणेश आगरकर. हे पण एक 18व्या शतकातले खूप मोठे समाजसुधारक होते. यांची म्हणजे यांचा मेन पॉइंट असा होता, की हे बुद्धिप्रामाण्यवाद याला जास्त महत्त्व द्यायचे. म्हणजे जरा तर्कशास्त्र वगैरे त्याच्यावर जास्त त्यांचा भर होता. यांनी बालविवाह वगैरे याच्याशी रिलेटेड खूप जास्त ॲक्टिव्हिटीजला त्यांनी अपोज केला होता. म्हणजे त्यांना विरोध केला होता बालविवाहाला. स्त्रियांना एक योग्य प्रकारचे अधिकार मिळायला पाहिजे यांच्यावर त्यांचा जास्त भर होता. त्यांना पण त्यांच्या जोडीदाराची निवड करता यायला पाहिजे वगैरे याच्यावर त्यांचा भर होता. एक संमती वय विधेयक म्हणून एक बिल आलं होतं, जे 1891च्या काळामध्ये आलं होतं माझ्या मते. तर त्याला त्यांनी सपोर्ट केला होता. म्हणजे ज्या विधेयकामध्ये मुलींचं लग्नाचं वय 14 वर्षाच्या वरती वाढवण्यात येणार होतं. तर त्याला यांनी सपोर्ट केला होता. तर यांनी केसरी आणि म्हणजे टिळकांचे होते केसरी आणि मराठा. तर त्यांनी केसरीमध्ये संपादकाचं काम केलं होतं. त्यांचं 1881 मध्ये त्यांनी केसरीचं संपादक पद स्वतःकडे घेतलं होतं आणि ते 1887 पर्यंत त्यांनी निभावलं होतं. नंतर त्यांच्यात आणि लोकमान्य टिळकांमध्ये थोडं वितिष्ट निर्माण झालं, तर त्यामुळे त्यांनी त्याचा राजीनामा दिला होता केसरी ह्या वृत्तपत्राचा आणि स्वतःचं वृत्तपत्र सुधारक नावाचं चालू केलं होतं. ज्याचं मराठी जे वृत्तपत्र होतं त्याचे ते संपादक होते आणि सुधारक याचीच इंग्रजी आवृत्ती निघायची. त्याचे गोपाळकृष्ण गोखले हे संपादक होते. तर यांचा
39 वर्षाचं वय असताना त्यांचं निधन झालं. त्यांना दम्याचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांचं निधन झालं होतं. तर हे पहिले असे म्हणजे एकमेव सुधारक होते, की ज्यांनी स्वतःची जिवंतपणे प्रेतयात्रा पाहिली होती. म्हणजे त्यांची फोटो होता तो ठेवला होता पुण्यातल्या जे सनातनधारी होते किंवा ब्राह्मणवादी जे लोक होते त्यांनी आणि त्या फोटोची प्रतिकात्मक प्रेतयात्रा त्यांनी काढली होती त्यांच्या घरासमोरूनच. तर यांना खूप अपोज पण केला होता त्यांच्याच कम्युनिटीच्या लोकांनी आणि बाकीच्या लोकांनी. तर जिवंतपणे प्रेतयात्रा पाहणारे ते पहिले सुधारक होते. त्याच्यानंतर येतं लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे म्हणजे कार्य खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र चालू केले होते, जे की तुम्हाला माहिती आहे. केसरीचे गोपाळ गणेश आगरकर होते, तर मराठा या इंग्लिश वृत्तपत्राचे ते संपादक होते, जे की त्यांनी चालू केलं होतं. त्यांनी अजून 1885 ला न्यू इंग्लिश स्कूल म्हणून स्थापन केली होती पुण्यामध्ये. त्याच्यात पण त्यांचा हातभार होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये पण त्यांचा हातभार होता, की ज्याच्याने खूप साऱ्या शाळा वगैरे पुण्यात काढण्यात आल्या होत्या. ज्यांनी शिक्षणासाठी एक पायाभरणी केली गेली होती. त्याच्याकरता लोकमान्य टिळकांचा खूप मोठा वाटा होता. अजून लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातले पहिले असे नेते होते, की पूर्ण भारतभर त्यांची प्रचिती होती. म्हणजे 1905 ची स्वदेशी चळवळ असेल, जे की त्याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतरची 1915 ची होम रूल लीग त्यांनी स्थापन केली होती. ज्याची पण त्यांनी म्हणजे एक काय म्हणता स्टार्टिंग केली होती किंवा त्याचं एक डायरेक्शन दिली होती त्या चळवळीला. 1920 च्या असहकार चळवळीच्या ज्या दिवशी चालू झाली 1 ऑगस्टला, त्या दिवशीच त्यांचं निधन झालं होतं. म्हणजे जवळपास त्यांनी 1800च्या 70च्या काळापासून ते जवळपास 1920च्या काळापर्यंत भारतीय राजकारणात खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर त्यामुळे त्यांना म्हणजे एक राष्ट्रप्रेरित असे एक नेते होते ते, जे की त्यांनी हे केले होते, चळवळ चालू केलेली होती. फर्ग्युसन कॉलेज यांनी काढलं होतं 1882चं त्यांचं कॉलेज काढलेलं होतं पुण्यामध्ये. तर त्यांचा हातभार होता फर्ग्युसन कॉलेजच्या याच्यामध्ये सुद्धा. त्यांचं आणि यांचे प्रसिद्ध ग्रंथ होते, एक गीता रहस्य होता. दुसरा होता की द आर्टिक होम इन वेदास म्हणजे जे आर्टिक लोक होते काही जे आर्यन समाजातले लोक होते अगोदरच्या काळात आलेले, त्यांचं उगमस्थान हे आर्टिट होतं असं त्यांनी सांगितलं होतं. आर्टिक समुद्र होता, तिकडचा एरिया होता, असं त्यांच्या त्या ग्रंथामध्ये सांगितलं होतं त्यांनी. आणि यांचा आजारपणामुळेच 1920 ला मृत्यू झाला होता लोकमान्य टिळकांचा. त्याच्यानंतर होते रानडे. गोविंद रानडे हे पण यांना म्हटलं जातं, की म्हणजे काय म्हणतात न्यायदेवतेचे प्रतीक असं म्हटलं जातं त्यांना. कारण की ते एक जस्टिस होते म्हणजे न्यायाधीश होते. पुणे हायकोर्टात वगैरे त्यांनी वकिली पण केली होती, न्यायाधीश पण झाले होते नंतर. तर त्यामुळे त्याला न्यायप्रियतेचे देवता असे पण म्हटलं जातं. त्यांची समाजकार्यामध्ये खूप मोठी एक योगदान होतं. त्यांनी 1886 ला अ, अ, सामाजिक परिषद स्थापन केली होती. सामाजिक परिषद ही जेव्हाची जी 1885 ला स्थापन झालेली आपली आय-एन-सी इंडियन नॅशनल काँग्रेस होती. ज्याला आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असंही म्हणतो. त्याला एक पर्याय म्हणून नाही तर त्याच्याच समजोडीदार म्हणून एक त्यांनी एक ही संस्था स्थापन केली होती. कारण की जी भारतीय नॅशनल काँग्रेस होती त्याच्यामध्ये फक्त पॉलिटिकल किंवा जे राजकारणाशी रिलेटेड जे बाबी होत्या त्याच घेतल्या जायच्या. सामाजिक बाबी त्याच्यात घेतल्या नव्हत्या जात. तर त्या मांडण्याकरता त्यांनी 1880 ला ही परिषद स्थापन केली होती आणि यांचं पहिलं अधिवेशन चेन्नईला झालं होतं 1880 ला. त्यांनी त्याच्यामध्ये सामाजिक मुद्दे पण उपस्थित केले होते. जसं की बालविवाह सतीप्रथा होती, स्त्रियांचं शोषण होतं. नंतर अनेक अशा कास्ट रिलेटेड किंवा ज्या आपण म्हणू शकतो की अनटचेबिलिटीच्या मूव्हमेंट्स होत्या, ज्या त्यांनी त्यांचे मुद्दे उपस्थित केले होते. पण ही नंतर बंद झाली होती. नंतर 1890 ला त्यांनी औद्योगिक परिषद स्थापन केली. औद्योगिक परिषद म्हणजे जे भारतातले जे लोक होते, त्यांना व्यवसायाबद्दल नॉलेज भेटायला पाहिजे. त्यांना ज्ञान भेटायला पाहिजे. कारण की तेव्हाच्या काळामध्ये जॉब्स वगैरे जास्त नव्हते. कारण की ब्रिटिशांची जी एज्युकेशन सिस्टम होती, त्याच्यामध्ये जॉब्स क्रिएशन वगैरे जास्त होत नव्हते. तर स्वतःचा व्यवसाय वगैरे कसा चालू करू शकतो, त्याच्याबद्दल नॉलेज कसं पाहिजे, ज्ञान कसं भेटेल, एक औद्योगिक पाया कसा भक्कम होईल आपल्या देशाचा,
त्याच्याकरता त्यांनी ही एक परिषद स्थापन केली होती 1890ला औद्योगिक परिषद. अ, रानडेंना आपल्या भारताचे किंवा आपण पहिले अर्थशास्त्रज्ञ पण म्हणू शकतो. त्यांनी अ, खूप सारे अर्थशास्त्रावर असे प्रबंध लिहिले होते, शोध निबंध पण लिहिले होते आणि अ, जे इंग्रज होते त्यांचे जे अर्थशास्त्र म्हणजे त्यांची जी इकॉनॉमिक पॉलिसीज होत्या काही-काही, त्यांच्यावर खूप त्यांनी कडाडून टीका पण केली होती. तर त्यामुळे हे पहिले आपले भारताचे एक अर्थशास्त्रज्ञ होते असंही म्हणू शकतो. पुढचा क्वेशन घेऊया. दुसरा, जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच्या बाबतीतील पुढील उद्गार कोणी काढलेले आहेत? ते खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. तर हे जे स्टेटमेंट होतं किंवा हे जे त्यांच्याबद्दलचं जे एक वाक्य होतं, हे आचार्य अत्रे यांनी काढलं होतं. म्हणजे अ, नाना शंकर शेठ हे 1850च्या काळातले एक समाजसुधारक होते. जे की मुंबईमध्ये त्यांचं खूप मोठा एरिया वाईज म्हणा की किंवा क्षेत्रफळावाईज म्हणा, त्यांचं खूप मोठं कार्य त्यांनी केलं होतं मुंबईमध्ये. तर त्यामुळे त्यांना ही पदवी त्यांना दिली होती की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून. त्यांनी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन म्हणून एक संस्था स्थापन केली होती. जी की भारतातील पहिली राजकीय संस्था होती. तेव्हाच्या काळात संस्था स्थापन करणं खूप अवघड होते. तरीही त्यांनी ही संस्था स्थापन केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत भेटली होती. अ, अल आपले जे एक गव्हर्नर होते तेव्हाचे मुंबईचे, त्यांचं नाव होतं एल्फिन्स्टन. त्यांनी त्यांच्याबरोबर ही संस्था स्थापन केली होती. ज्याच्याकडून लोकांना राजकीय शिक्षण देण्यात येत होते तेव्हाच्या काळामध्ये. लोकांना एक पॉलिटिकली ॲक्टिव्हनेस यायला पाहिजे याच्याकरता ह्या संस्थेमधून त्यांनी लोकांना जागृत केलं होतं. अजून त्यांनी 1845ला एक स्टुडंट लिटररी फाउंडेशन म्हणून एक संस्था स्थापन केली होती. ज्याच्यामध्ये त्यांना भाऊ दाजी लाड वगैरे अदर जे अजून दुसरे जे समाजसुधारक होते, त्यांचीही त्यांना मदत भेटली होती. दुसरे होते पंडित नेहरूंचं कार्य तर आपल्याला माहितीच आहे. पण हे 1920 नंतर राजकारणात ॲक्टिव्ह झाले. म्हणजे त्यांचं जे कार्य वगैरे ते पाहिलं जातं ते 1920च्या काळानंतरच त्यांचं जास्त दिसून येतं. त्याच्या अगोदर नव्हते. आणि नाना शंकर शेट्टी जवळपास 1852 ते म्हणजे 50 ते 80च्या काळात होते. तर त्यामुळे त्यांच्यावर यांचं स्टेटमेंट आहे ना, हे थोडंसं म्हणजे तुम्ही एक एलिमिनेट करू शकले असतं, जर तुम्हाला माहिती राहिलं असतं तर. पंडित नेहरू नाहीये. महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल आपल्याला जास्त माहिती घ्यायची आहे, पण ते पुढच्या प्रश्नामध्ये घेऊ, कारण की याच्यामध्ये थोडी कमी पडेल. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पण एक मोठे समाजसुधारक म्हणा किंवा एक क्रांतिकारक होऊन गेले होते. आपल्या 1800च्या काळामध्ये. त्यांचं ते इंडिपेंडन्सपर्यंत राहिले. त्यांचं एक खूप मोठं प्रसिद्ध बुक आहे, की 1857 स्वातंत्र्य समर. हे त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. जे की 1857च्या उठावावर त्यांनी आधारित होतं. म्हणजे त्यांनी लंडन इकडनं लिहिलं होतं. लंडनमध्ये असताना वास्तव्यात असताना त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. आणि हे पुस्तक याच्याकरता लिहिलं होतं, की जेणेकरून जे भारतात क्रांतिकारक होते, त्यांना प्रेरणा भेटायला पाहिजे. जेणेकरून ब्रिटिशांच्या अगेन्स्टमध्ये एक उठाव किंवा असंतोष निर्माण होईल लोकांच्या मनामध्ये. त्याच्याकरता त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. अजून त्यांनी मित्रमेळा, अभिनव भारत वगैरे अशा अनेक संस्था पण स्थापन केल्या होत्या. ज्याच्यातून त्यांनी खूप लोकजनहितार्थ कार्य केले होते. त्याचेच काही जसं काही लोकांचं म्हणजे जे ब्रिटिश लोकं होते अधिकारी, त्यांचं पण त्यांनी असॅसिनेशन केलं होतं. म्हणजे त्यांचं काय म्हणतात हत्या केली होती. जसं की अ, अनंत कान्हेरे नावाचे एक व्यक्ती होते, जे की अभिनव भारतशी संलग्न होते. जेव्हा सावरकरांच्या भावांना म्हणजे बाबाराव सावरकर यांना जेव्हा अ, शिक्षा देण्यात आली, काळ्या पाण्याची शिक्षा, तर तेव्हा अनंत कान्हेरे यांनी जो जज होता, यांनी त्यांना शिक्षा दिली होती, त्याचा खून केला होता. त्याच्याबरोबरच एक मदनलाल धिंगरा म्हणून एक व्यक्ती होते, जे की लंडनमध्ये होते. सावरकरांबरोबरच इंडिया हाऊस नावाचं एक तिथे राहण्याचं ठिकाण होतं, तिथे राहायचे. तर त्यांनी कर्झन वायली नावाचा एक व्यक्ती होता लंडनमध्ये, त्याची हत्या केली होती. ते पण अभिनव भारतशीच संलग्न होते. नंतर सावरकरांना भारतात आल्यावर म्हणजे पॅरिसमध्ये असताना त्यांना अटक केली गेली होती. अ, की ब्रिटिशांच्या अगेन्स्टमध्ये चिथावणी दिल्याबद्दल त्यांना पकडण्यात आलं होतं. तर त्यांना अंदमान निकोबारला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवलं होतं तिथे.
तर तिथे बऱ्याच दिवस ते राहिले. त्यांनी त्यांची शिक्षा भोगली. त्याच्यानंतर त्यांना रत्नागिरी इथे त्यांची परिस्थिती म्हणजे तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना रत्नागिरीला अ, स्थानांतर किंवा ट्रान्सफर करण्यात आलं होतं. तिथे ते नजरकैदेत राहिले बरेच वर्ष. मग त्याच्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. तरी पण त्यांनी त्यांचं पॉलिटिकल जे काय म्हणता ॲक्टिव्हनेस होतं किंवा ते पॉलिटिकली जे ॲक्टिव्ह होते ते राहिले. 1947 पर्यंत जवळपास ते राहिले आणि त्यांनी भारताचं स्वातंत्र्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि त्यांनी अ, क्रांतिकारकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते सावरकरांचं. तर हे त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे पुढील योग्य जुळवा. 3 नंबरचा आहे. काही त्याचे एक संस्था दिल्या आहेत आणि त्यांचे संस्थापक दिले. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला जुळवायचे आहे. तर पहिला आहे आर्य समाज. तर आर्य समाजाचं ज्यांनी स्थापन केलं होतं त्यांचं होतं स्वामी दयानंद सरस्वती. तर यांनी हा समाज जवळपास 1875 लाच चालू केला होता. मुंबईला त्यांनी स्थापन केला होता. याची स्थापना केली होती. नंतर त्यांनी हा लाहोरला ट्रान्सफर केला होता तिकडे, की त्याची ब्रांच वगैरे तिकडे ट्रान्सफर केली आणि तिकडनंच ते नंतर स्वतःचं कार्य चालवत होते. स्वामी दयानंद सरस्वती यांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे, जे त्यांनी दिलं होतं, की वेदांकडे परत चला. हे त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे. आणि आर्य समाजाचं एक अजून महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी धर्मांतरणाची एक चळवळ चालवली होती, की जे बळजबरीने काही लोकांना धर्मांतर केलं असेल, हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये, तर त्या मुस्लिम धर्मात गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात घेण्याचं कार्य या आर्य समाजाने केलं होतं. अजून यांनी एक प्रबंध किंवा पुस्तक लिहिला होता, सत्यार्थ प्रकाश. हा प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी काढलेला होता. एक सत्यार्थ प्रकाश नावाचं एक पुस्तक होतं किंवा त्याचा प्रबंध होता, जे त्यांनी मांडला होता. स्वामी दयानंद सरस्वती. यांचेच एक अजून एक अनुयायी होते लाला हरदयाल म्हणून, ज्यांनी की आर्य समाजाच्या वतीने लाहोरलाच एक दयानंद अँग्लो वेदिक कॉलेज म्हणून स्थापना केली होती त्याची. ज्याच्यामध्ये वेदांचं वगैरे नॉलेज खूप दिलं जायचं. तर यांचं अ, आर्य समाजाचं महत्त्वाचं म्हणजे काम म्हणजे त्यांनी एक धर्मांतरित चळवळ चालू केली होती. जेणेकरून हिंदू धर्माला एक कलाटणी भेटली किंवा एक एक बेस भेटला. एक त्याचा भक्कम बेस झाला आर्य समाजामुळे. त्याच्यानंतर होतं सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज ची स्थापना केली होती महात्मा फुलेंनी. सत्यशोधक समाज हा 1873 ला महात्मा फुलेंनी चालू केला होता. महात्मा फुले हे त्यांच्या जे काय म्हणतात कास्ट मूव्हमेंटसाठी खूप फेमस आहेत. कास्ट मूव्हमेंट म्हणजे जे अगोदरच्या काळामध्ये जाती-जातीमध्ये भेद होते. ते जातीभेद नष्ट करण्याकरता त्यांनी चळवळ राबवली होती. त्याच्याकरता त्यांनी सत्यशोधक समाज 1873 ला काढला होता. त्यांचे अनेक ग्रंथ पण खूप प्रचलित आहे. जसं गुलामगिरी नंतर शेतकऱ्याचा आसूड एक झाला. नंतर एक सार्वजनिक सत्यधर्म वगैरे. असे बरेच त्यांचे ग्रंथ आहेत, जे त्यांनी लिहिले होते. अ, अ, कास्टिझम किंवा हे जे जातीभेद मिटवण्याकरता त्यांनी हे ग्रंथ लिहिले होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पण खूप कार्य केलं होतं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे गव्हर्नर होते त्या काळचे पुण्याचे, त्यांना सांगितलं होतं, की त्यांना जे कर्जमाफी व्हायला पाहिजे. त्यांना जास्त अजून चांगले खत बियाणे वगैरे भेटायला पाहिजे. त्यांना सपोर्ट हा ब्रिटिश शासनाकडनं भेटायला पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी मागण्या केल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणाकरता त्यांचा खूप मोठा एक वाटा आहे. त्यांचा आणि सावित्रीबाई फुले जे की त्यांच्या अर्धांगिनी होत्या. दोघांनी खूप मोठं कार्य केले स्त्री शिक्षणाकरता. 1843-45 ला त्यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. भिडे म्हणून एक गृहस्थ होते पुण्यामध्ये. त्यांच्या वाड्यात त्यांनी अस्पृश्यांकरता आणि जे स्त्री होत्या, स्त्री जातीचे लोकं नाहीतर स्त्री जे म्हणजे जे फिमेल्स वगैरे होते, ज्यांना त्या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांच्याकरता पहिली शाळा चालू केली होती. नंतर अशा बऱ्याच शाळा त्यांनी पुण्यात चालू केल्या होत्या आणि त्याच्याद्वारे त्यांनी स्त्री शिक्षणास उत्तेजन दिले होते. नंतर अजून त्यांनी त्यांना शेतकऱ्यांच्या कामासाठी योग्य काम केल्याबद्दल ब्रिटिश शासनाने पण पुरस्कार दिले होते. तर स अ, स महात्मा फुलेंचं कार्य खूप मोठं आहे. त्याच्याबरोबरच सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या त्यांच्या शाळेतल्या एक प्रिन्सिपल होत्या,
की जे त्यांच्या शाळेत रुजू झाले होते. तर त्यांना पण खूप त्रास सहन करावा लागला होता. कारण की तेव्हाच्या काळात सनातनी लोकं हे स्त्रियांना शिक्षण घेऊ देत नव्हते. तर त्या पहिल्या स्त्री शिक्षिका असल्या कारणाने त्यांना पण खूप त्रास सहन करावा लागला होता. त्याच्यानंतर आहे सामाजिक परिषद. सामाजिक परिषद ही न्यायमूर्ती रानडे यांनी काढली होती. जसं आपण याच्याबद्दल वरती पाहिलंच आहे, की जो त्यांनी काढली होती 1886 ला. ही याच्याकरता काढली गेलेली होती संस्था, की जेणेकरून जे समाजात विविध मुद्दे आहेत, सोशल किंवा सामाजिक मुद्दे होते. जसं की स्त्री शिक्षण झालं, अ, सतीप्रथा बंदी झाली, नाहीतर चाइल्ड मॅरेज झालं, बालविवाह म्हणतो त्याला. त्या काळात खूप प्रचलित ह्या पद्धती होत्या. त्यांना अपोज करणे, त्याबद्दल समाजात जागृती निर्माण करणे. त्याच्याकरता त्यांनी ही सामाजिक परिषद नावाची एक संस्था काढली होती आणि त्यांच्याद्वारे त्यांनी जनजागृती पण केली होती. त्याच्यानंतर एक आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी काढलेली होती. ही त्यांनी काढली होती 1906 ला मुंबईला त्यांनी स्थापना केली होती याची. तर या संस्थेचा उद्देश हा होता, की जे त्या काळामध्ये खूप जातीभेद होते. खूप म्हणजे जाती-जातीमध्येच भांडणं होते. लोकांना हिणवण्यात यायचं, त्यांना तुच्छ लेखण्यात यायचं. तर ते जातीभेद मिटवणे, ती दरी मिटवणे याच्याकरता त्यांनी ही संस्था स्थापन केली होती विठ्ठल शिंदे यांनी आणि त्याच्याद्वारे जे अस्पृश्य लोकं होते, त्यांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार, कामाचा अधिकार, समाजात त्यांना स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला होता ह्या ऑर्गनायझेशन थ्रू. याच्याबरोबरच एक आहे, आंबेडकरांनी पण एक संस्था काढली होती. त्याचं नाव होतं डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी. ही त्यांनी 1932 मध्ये काढली होती. तर हे लक्षात ठेवा, की ही आंबेडकरांची होती. जर सोसायटी वगैरे आली, मिशन सोसायटी, तर ही आंबेडकरांनी काढली होती 1932 मध्ये आणि ही डिप्रेस्ड क्लासेस मिशन फक्त ही व्ही.आर. शिंदे यांनी काढली होती 1906 ला. त्याच्याबरोबरच आंबेडकरांनी अजून एक काढलं होतं, ऑल इंडिया अनटचेबिलिटी लीग म्हणून. ती पण त्यांनी याच्याकरताच काढली होती, की अस्पृश्यांचा उद्धार व्हावा. तर ह्या 2 संस्था जवळपास सारख्याच वाटतील, पण थोडं नीट केअरफुली याच्याकडे लक्ष देऊन थोडंसं आठवणीत ठेवून ह्या दोघं लक्षात ठेवा. कारण की याच्यात जम्बलिंग व्हायचे खूप चान्सेस असतात. पुढचं आहे, उमाजी नाईक यांच्या बाबतीतील योग्य विधान ओळखा. 1831 मध्ये उमाजी नाईकांना पकडून 3 फेब्रुवारी 1834 रोजी फाशी देण्यात आली होती. हे बरोबर आहे. हे स्टेटमेंट पण बरोबर होतं. 1824 मध्ये उमाजी नाईकांनी पुणे जिल्ह्यातील भांबुवडा येथील लष्करी खजिना लुटला होता. तर हे पण बरोबर आहे. ब्रिटिश सरकारने उमाजीला पकडण्याकरता 15 डिसेंबर 1827 रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर हे पण बरोबर आहे. आणि उमाजी नाईकांनी नागपूर आणि विदर्भाच्या परिसरात उठाव घडवून आणले होते. हे जे वाक्य दिले हे चुकीचं आहे. कारण की उमाजी नाईकांनी हे पुणे विभागात त्यांनी दरोडेखोर किंवा म्हणा किंवा उठाव घडवून आणले होते. पुण्यातले सासवड वगैरे जो जवळचा एरिया होता त्याच्याजवळ. तर याची पार्श्वभूमी काय आहे? उमाजी नाईक हे रामोशी चळवळ होती 1800च्या काळातली. त्याच्याशी रिलेटेड होते. त्यांनी ही चळवळ चालू केली होती. ब्रिटिशांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा पेशवाई नष्ट झाली, तेव्हा किल्ल्यांचं वगैरे जे देखभालीचं काम होतं, ते ह्या नाईक कुटुंबाकडे होतं. जेव्हा ब्रिटिशांनी ते किल्ले स्वतःच्या अधीनाखाली म्हणजे स्वतः ग्रहण केले किंवा स्वतःच्या आधिपत्याखाली आणले, तेव्हा नाईक आणि त्यांचे म्हणजे जे एक एम्प्लॉयमेंट म्हणा किंवा त्यांची रोजंदारी होती ती हिरावून घेण्यात आली. तर त्यामुळे मग त्यांनी ब्रिटिशांच्या अगेन्स्टमध्ये चळवळ उभी केली होती, की त्यांनी दरोडे घालण्यास चालू केले होते ब्रिटिशांच्या याचे म्हणजे राज्य होते. आता पुणे एरियामध्ये सासवड वगैरे एरिया होते. तिथे ते दरोडे घालायचे. श्रीमंतांना लुटायचे आणि त्याच्यातली काय रक्कम ही गोरगरिबांना द्यायचे. अशा प्रकारे त्यांनी ही चळवळ चालू केली होती. तर 1824 मध्ये त्यांनी पहिले नाईकांनी पुणे जिल्ह्यातील भांबुडा येथे लष्करी खजिना लुटला होता. हे बरोबर आहे. त्याच्याबरोबर त्यांना अमृता नाईक म्हणून एक व्यक्ती होत्या. त्यांनी साथ दिली होती. आणि ही जी त्यांनी चोरी केली होती, याचं जे लीडर होते, ते होते संतू नाईक. त्यांच्या लीडरशिपमध्ये या दोघांनी हा खजिना लुटला होता. नंतर ब्रिटिश सरकारने उमाजीला पकडण्याकरता 15 डिसेंबर 1827 रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर हेही बरोबर आहे.
ब्रिटिशांनी यांना पकडण्याकरता 3 ते 4 जाहीरनामे दिले होते, की पहिले ₹1500 बक्षीस दिलं होतं. नंतर ₹25 ठेवलं होतं. नंतर ₹1500 100 बिघा जमीन असं दिलं होतं. 15 डिसेंबर 1827च्या जाहीरनाम्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी ₹2500 आणि 200 बिघा जमीन असं त्यांनी एक बक्षीस ठेवलं होतं. तर त्यामुळे ते 200 बिघा जमिनीला बळी पडून त्यांच्याच साथीदारांनी त्यांची माहिती दिली होती आणि ते पकडण्यात आले होते. मग त्यांना पकडण्यात आल्यानंतर 1831 रोजी त्यांना 34 रोजी फाशी देण्यात आली. त्याच्याबरोबर त्यांचे काही सहकारी होते त्यांनाही त्यांच्याबरोबर फाशी चढवण्यात आलं होतं. आणि हे जे स्टेटमेंट आहे, की नागपूर आणि विदर्भाच्या परिसरात उठाव घडवून आणले होते, तर ते चुकीचं आहे. त्यांनी पुणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरात उठाव केले होते. त्यामुळे हेही स्टेटमेंट चुकलं आहे. म्हणजे चुकीचं आहे. त्याचा ऑप्शन येईल ऑप्शन 2 अ, ब, क बरोबर. ओके. 5वा प्रश्न आहे. पुढीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली होती. हे बरोबर आहे. आत्ता आपण वरती पाहिलं. 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचे 1877 मध्ये ग. जोशी यांनी मुंबई येथे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके. आणि लास्ट 1885 मध्ये मुंबई येथे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली होती. तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर आता चुकीचं स्टेटमेंट तिसरं होतं. 1877 मध्ये ग. जोशी यांनी मुंबई येथे सार्वजनिक सभेची स्थापना केली. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण की सार्वजनिक सभा ही ग. जोशी यांनी स्थापन केली होती. पण ती 1877 मध्ये नाही, तर 1870 मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं होतं. त्याच्यानंतर 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. हे आत्ता आपण वरती पाहिलं, की 1852 मध्ये त्यांनी स्थापन केली होती. याच्या व्यतिरिक्त 1845 ला त्यांनी लिटररी स्टुडंट्स फाउंडेशन नावाची एक संस्था पण स्थापन केली होती. सेकंड स्टेटमेंट आहे 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केली होती. याचा उद्देश असा होता, की लोकांना राजकीय शिक्षण देणे, त्यांच्यावर राजकीय जागृती आणणे, त्यांना त्यांच्या अधिकाराबद्दल जाणीव निर्माण करून दिली. याच्याबद्दल त्यांनी ही असोसिएशन स्थापना केली होती. तर दादाभाई नौरोजींना आपण पितामह पण म्हणतात. भारताचे पितामह म्हटलं जातं त्यांना. कारण की खूप त्यांचं कार्य मोठं होतं. त्यांनी म्हणजे जे भारतीय नॅशनल काँग्रेस होती तेव्हाची राष्ट्रीय परिषद, त्याचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. 1886 ला ते पहिले अध्यक्ष झाले होते. नंतर 1905 ला पण झाले होते आणि अजून एक वेळेस झाले होते. असे 3 वेळेस त्यांनी अ, त्या INCचं इंडियन नॅशनल काँग्रेसचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. त्याच्याबरोबर त्यांनी खूप सारे सामाजिक कार्याला पण हातभार लावला होता, की जसं स्त्री शिक्षणाकरता त्यांचं कार्य मोठं आहे. नंतर लोकांना राजकीय शिक्षण देण्यात त्यांचं एक महत्त्वाचं एक कार्य होतं, त्यांचं योगदान आहे. अजून त्यांनी तेव्हाच्या काळामध्ये 2 गट होते. एक मवाळ गट आणि एक जहाल गट. तर ते मवाळ गटाचे नेते होते. म्हणजे जे ब्रिटिशांना मागण्या विनंती करून स्वतःच्या ज्या काही गरजा असतील, ज्या मागण्या असतील, त्या पूर्णपणे पूर्ण करून घेणे. अशा प्रकारे त्यांना निवेदनं दिलेले, त्यांच्या अगेन्स्टमध्ये टीका पण बऱ्याचदा केली होती. तर ते एक मोठे अर्थशास्त्रज्ञ पण होते. म्हणजे त्यांनी जसं आपण रानडेंबद्दल बघितलं, ते पण एक अर्थशास्त्रज्ञ होते. तसे दादाभाई नौरोजी पण होते. त्यांचा एक लुटीचा सिद्धांत एक फेमस आहे. त्यांचा बुक होता एक अ, ब्रिट अ, ब्रिटिश अँड अनब्रिटिश रूल म्हणून एक होतं. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल नावाचं एक त्यांचं बुक होतं. ज्याच्यात त्यांनी लुटीचा सिद्धांत मांडला होता, की त्यांनी मांडलं होतं, की कसं जे इंग्रज लोकं आहेत ते भारतातली संपत्ती लंडनला घेऊन जात आहेत आणि कसं ते ड्रेन करता येतं इंडियामधून संपत्ती. तर ते त्यांनी मांडलं होतं. तो खूप फेमस पण होता तेव्हाच्या काळातला. तर त्यांचं योगदान पण खूप मोठं होतं. ओके. चौथं आहे 1885 मध्ये मुंबई येथे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली होती. तर हेही बरोबर आहे. 1885 ला ही संस्था बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही के.टी. तेलंग, त्याच्यानंतर बदरुद्दीन तय्यबजी आणि फिरोजशहा मेहता या 3 लोकांनी स्थापन केली होती मुंबईमध्ये. तर हे स्टेटमेंट पण बरोबर होतं. यांना त्रिकूट म्हणतात, मुंबईचं त्रिकूट.
के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी हे तिघांना एक मुंबईचं त्रिकूट म्हटलं जातं. ओके. 6वा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांच्या बाबतीतील बरोबर विधान ओळखा. ओके. तर त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. हे बरोबर आहे. तेला तांबूळाचे पुढारी म्हणून हिणवली जात असे, तर हेही बरोबर आहे. त्यांनी चतुसूत्री कार्यक्रम तयार केला होता, तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि मुंबई येथे त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती, तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. म्हणजे याच्यातलं ऑप्शन आहे सगळे स्टेटमेंट बरोबर आहे. तर आता याच्या स्टेटमेंटची आपण डिटेल थोडंसं माहिती घेऊ. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. हे स्टेटमेंट म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. त्यांना म्हटलं होतं हे व्हॅलेंटाईन चिरोल नावाचे एक रायटर होते. त्यांनी एक बुक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी इंडिया अनरेस्ट नावाचं एक बुक होतं, ते त्यांनी हे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले गेले होते. त्यांना म्हटलं होतं. त्याच्याबद्दल त्यांनी लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर मानहानीचा केस पण केली होती, पण ते जिंकू शकले नव्हते. त्यांनी ब्रिटिश रायटर होते, त्यामुळे थोडंसं पक्षपातीपणा होत असल्या कारणाने ते काही जिंकू शकले नाही ते. त्यांना असं म्हटलं होतं कारण की लोकमान्य टिळकांनी 1905 ला स्वदेशी चळवळ राबवली होती. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठी लोकांचं पार्टिसिपेशन होतं. लोकांनी सहभाग घेतला होता. तर त्यामुळे ते व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना असंतोषकाचे जनक म्हटलं. भारतीय असंतोषाचे जनक असं तेव्हा ते म्हटलं होतं. पुढचं आहे तेला तांबूळाचे पुढारी म्हणून हिणवले जात असत. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी जवळपास सगळ्या समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न केले होते. तर त्यामुळे त्यांना हे तेल्या तांबूळाचे पुढारी म्हणून पण असं हिणवलं जात असे. चौथं आहे त्यांनी चतुसूत्री कार्यक्रम तयार केला होता. तर हेही बरोबर आहे. स्वदेशी जेव्हा आपली चळवळ राबवली होती तेव्हा त्यांनी हे चतुसूत्री कार्यक्रम दिला होता. त्याचा होता स्वदेशी, स्वराज, अ, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे त्यांचा चतुसूत्रीय कार्यक्रम होता, जो की त्यांनी स्वदेशी मूव्हमेंटमध्ये दिला होता. आणि हा खूप फेमस पण झाला होता तेव्हाच्या काळामध्ये. तर स्वदेशी मूव्हमेंटसाठी त्यांचं योगदान खूप मोठं होतं. त्याच्यानंतर त्यांचं 1905 ला त्यांनी ती चळवळ राबवली होती. आणि नंतर 1907 ला ती संपली होती. ती जेव्हा सुरत याचे स्प्लिट झाली होती. सुरत स्प्लिट नावाचा एक इव्हेंट होता. ज्याच्यामध्ये जहाल आणि मवाळ गटामध्ये ना फूट पडली होती आणि ते दोघं वेगवेगळे झाले होते. तर त्यामुळे ती चळवळ तेव्हा संपली होती. ओके. ड ऑप्शन आहे मुंबई येथे त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी 1915 साली मुंबईला होम रूल लीगची स्थापना केली होती. त्यांचा मुंबई हा प्रांत होता. त्याच्यामध्ये त्यांनी स्थापना केली होती आणि मुंबई प्रांताच्या बाहेर जी होम रूल लीग होती ती अॅनी बेसंट यांनी स्थापन केली होती. तर दोघांचं कार्य वेगवेगळं चालायचं. म्हणजे चळवळ एकच होती, पण 2 त्याला लीडर्स होते. एक होते लोकमान्य टिळक आणि दुसरे होते अॅनी बेसंट. तर दोघांचं परस्पर म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते, दोघांचं एकमेकांशी पटायचं नाही. तर त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं, की आम्ही मुंबई प्रांताकरता मुंबईसाठी लोकमान्य टिळक चालवतील आणि बाहेरचे जे असतील बाकीचे मद्रास वगैरे साइडचा एरिया वगैरे त्याच्याकरता अॅनी बेसंटची होम रूल लीग वगैरे कार्य करेल. तर अशा 2 होम रूल लीग होत्या तेव्हाच्या काळामध्ये. पण कार्य एकच होतं दोघांचं. हं. पुढचा प्रश्न आहे 7वा. अभिनव भारत संघटनेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते? तर यांचं होतं की स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमांची कार्यवाही करणे. हे त्यांचं म्हणजे हे त्यांचं कार्यक्रम होतं. म्हणजे ते आपण पाहिलं असेल स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे हे तेव्हाच्या काळामध्ये अ, स स स्वदेशीला जास्त सपोर्ट करायचे. मित्रमेळा त्यांची एक ऑर्गनायझेशन होती. अभिनव भारत त्यांनी काढलेली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी जास्त सपोर्ट पण केला होता. स्वदेशीसाठीच ते जास्त तत्परतेने काम पण केलं होतं. तर याचं ऑप्शन होतं ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध करणे. हां, त्यांनी जे कर्झन वायली वगैरे आता मी सांगितलं जसं वरती. कर्झन वायली नावाचा एक अधिकारी होते, त्याची हत्या केली गेली होती. त्याच्यानंतर लक्ष्मण कानेरे यांनी जजची हत्या केली होती, नाशिकच्या जजची. तर त्यांचं वध तर केले होते किंवा हत्या केली होती, पण ती सुडापोटी न करता त्याला एक कारण होतं. त्यामुळे त्यांनी त्याची हत्या केली होती. ते स्वतः म्हणायचे, "आम्ही जरी क्रांतिकारी असलो, तरी कोणाचं वध करणे हा आमचा कधी त्याच्यामागचा हेतू नाहीये." तर याचं ऑप्शन होतं 3 की अभिनव भारत जी संघटना होती, त्याचं हे उद्दिष्ट नव्हतं की कोणत्याही अधिकाऱ्याची वध करणे.
प्रत्येक त्यांचा ब्रिटिशांबद्दल असंतोष होता. पण प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याविरुद्ध त्यांचे हिंसाच करायचे किंवा त्याच्याबद्दल असंतोष होता असं नव्हतं. त्यांना त्यांच्याबद्दल आदर पण होता. फक्त हे की जे त्यांच्यावर अत्याचार करायचे इंडियन्स लोकांवर किंवा भारतीयांवर त्यांच्याबद्दल त्यांना एक थोडी तिरस्कार होता. बाकी काय. अभिनव भारतचं एक अ, हे झाली होती संघटना 1904 ला स्थापन. त्याचं सावरकरच होते. अजून बरेच ऑल ओव्हर इंडिया यांचं खूप मोठं प्रस्थ होतं. त्याच्यामध्ये खूप सारे मेंबर्स पण होते त्यांचे. कर्झन वायलीची हत्या करणारा अनंत कान्हेरे वगैरे. नंतर त्याच्यानंतर आपले मदनलाल धिंगरा वगैरे. हे सारे खूप सारे त्याचे प्रॉमिनेंट म्हणा किंवा एक मुख्य काही-काही लोकं होते. त्याच्यानंतर आहे 8वा प्रश्न. 1 नोव्हेंबर 1858 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश नव्हता? ओके. ते 1 नोव्हेंबरला त्या राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता 1858 ला. तर त्याच्यामध्ये कोणत्या बाबी नव्हत्या हे विचारले. तर त्याच्यात होतं भारतीय जनतेचे हित हेच आमचे हित आहे हे बरोबर होतं. ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट करण्यात आला. तर हे अ, थोडंसं चुकीचं होतं. हे नव्हतं त्यांनी केलेलं. ईस्ट इंडियाचा शेवट करण्यात आला असं म्हटलं तर बरोबर होतं. पण त्याचा पूर्णपणे शेवट नाही करण्यात आला. काय फक्त ब्रिटिश जे पहिले जे राज्य होते ते काही कंपनी चालवायची. कंपनी म्हणजे जसं आपली टाटा मोटर्स झाली किंवा कोणती अजून हिंदुस्तान युनिलिव्हर ही एक कंपनी झाली. तर ती कंपनी कशी आहे तशी ती ब्रिटिशची ईस्ट इंडिया कंपनी एक होती ज्यांनी भारतावर राज्य केलं होतं 1858 पर्यंत. 1858 नंतर काय झालं 1857 चा उठाव झाला. त्याच्यानंतर मग राणीचा एक जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये कंपनीच्या हातातून जे प्रशासन कंपनी चालवायची ते स्वतःच्या हातात घेतलं. म्हणजे जसं आता आपल्या भारताचं प्रशासन कसं भारत सरकार चालवते, तसं त्या काळामध्ये भारताचं प्रशासन हे लंडनमधून म्हणजे ब्रिटिशांच्या जे राणी होती, त्यांच्या अंडरमध्ये घेण्यात आलं. तर ते कंपनीच्या हातातून स्वतःच्या अंडरमध्ये घेण्यात आलं. तर ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट नव्हता झाला त्याच्यात. फक्त त्यांचे अधिकार थोडे कमी करण्यात आले होते. बाकी त्याचा शेवट नव्हता करण्यात आला. तर याचा ऑप्शन आहे 2. 9वा प्रश्न आहे. इसवी सन 1941 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा संघटनेची स्थापना करण्यात आली होती? तर 1941 ला संयुक्त महाराष्ट्र एक संस्था स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष होते रामराव देशमुख होते. ओके. धनंजय गाडगीळ हे त्यांचे एक फिलॉसॉफर गाईड म्हणजे त्याच्या मागे एक तात्विक जी व्यक्ती होती, ज्यांनी त्याला एक डायरेक्शन दिली, एक त्याला आकार दिला, तर ते धनंजयराव गाडगीळ होते आणि ग. माडखोलकर यांनी महात्मा गांधींशी याच्याबद्दल विचार-विनिमय किंवा पत्रव्यवहार केला होता आणि त्यांना ही संकल्पना मांडली होती. तर महात्मा गांधींना या संकल्पनेला मंजुरी दिली होती. पण मुंबई ही महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करायचं नाही, असं महात्मा गांधींनी त्यांना कळवलं होतं. तर त्यामुळे थोडासा त्यांच्यामध्ये वाद पण झाला होता. शंकरराव देव वगैरे हे या समितीचे सदस्य झाले होते, पण ते 1947 मध्ये. तर त्यामुळे ते तेव्हा नव्हते. ते त्याचे अध्यक्ष तेव्हा होते रामराव देशमुख. पुढचं आहे 10वा क्वेशन. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात कधी विलीन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 17 सप्टेंबर 1948. तर हैदराबाद हे संस्थान आपल्या भारतामध्ये ऑपरेशन पोलो नावाची एक मोहीम हाती घेतली गेली होती. जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला ना, त्याच्यानंतर 3 राज्य असे होते, की ज्यांनी भारतात समाविष्ट होण्यास नकार दिला होता. एक होतं जुनागड, दुसरं होतं हैदराबाद आणि तिसरं होतं जम्मू-काश्मीर. तर जुनागड वगैरेमध्ये त्यांनी मतं म्हणजे जे लोकं होते त्यांचं ओपिनियन घेतलं होतं. म्हणजे तिथल्या लोकांनी भारताबरोबर जाण्यात सहमती दिली होती. पण जो राजा होता त्याने तेव्हा सहमती नव्हती दिली. तर लोकांनीच त्याचा एक उठाव केला होता आणि त्याच्यानंतर ते जुनागड हे राज्य आपल्या भारतामध्ये विलीन करण्यात आलं होतं. हैदराबादचं कसं होतं, हैदराबादमध्ये एक रझाकार नावाची एक संस्था स्थापन केली गेली होती. जी की खूप म्हणजे म्हणजे जो चालवणारा तो व्यक्ती होता, एक मुस्लिम व्यक्ती म्हणू शकतो. त्याने खूप अनवहित अत्याचार केले होते लोकांवर ह्या संस्थेच्या माध्यमातून. तर त्यामुळे ऑपरेशन पोलो ही मोहीम हातात घेण्यात आली होती. तेव्हाच्या आपल्या भारत सरकारने घेतली होती. त्याच्यानुसार आपले जे एक पोलीस दल वगैरे होतं, ते हैदराबादमध्ये घुसवण्यात आलं होतं आणि तिथे संघर्ष झाला होता. आणि 1948 हे जवळपास 11 सप्टेंबर 1948 ला ही मोहीम हातात घेण्यात आली होती. तर आणि
त्याच्यानंतर 17 सप्टेंबर 1948ला जो हैदराबादचा निजाम होता त्याने शरणागती पत्करली होती. त्याच्यानंतर हैदराबाद हे संस्थान आपल्या भारतामध्ये विलीन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीच्या योजनेतील योग्य पर्याय निवडा. तर फर्स्ट आहे ओडिशा प्रांताबाहेरील ओरिसा भाषिक प्रदेश बंगालला जोडणे. दुसरं आहे बंगाल प्रांताच्या पूर्व भागात असलेले चितगाव, ढाका, मेमसिंग आसाम प्रांतात जोडणे. तिसरं आहे उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगाल असे दोन प्रदेश निर्माण करणे. तर हे तिसरं उत्तर बरोबर आहे. बंगालची फाळणी झाली होती 1905च्या याच्यामध्ये. त्याच्यानंतरच स्वदेशी मुवमेंट वगैरे चालू झाली. स्वदेशी चळवळ वगैरे बंगालच्या फाळणीनंतर चालू झाली. त्याचा एक परिणाम होता तो. तर तेव्हाचं बंगाल जे असं होतं, तर त्याला उत्तर आणि दक्षिण असं बंगाल असे दोन विभाजन करणे हा तेव्हाच्या इंग्रज सरकारचा एक छुपा मनसुबा होता. कारण की बंगालमध्ये तेव्हाच्या ह्याच्यात खूप जास्त एक इंटेलेक्चुअल लोक होते. इंटेलेक्चुअल म्हणजे ज्यांनी चळवळी खूप आपण एक इतिहास वाचला तर एक महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल ह्या राज्यातच खूप जास्त चळवळी होत्या तेव्हाच्या काळात. स्वदेशी चळवळ म्हणा, नाहीतर बंगालच्या तिकडचे रिव्होल्युशनरी वगैरे होते. तेव्हाच्या काळात तिकडे शिक्षण वगैरे पण त्या लोकांमध्ये जास्त असल्या कारणाने तिकडे चळवळी जास्त होत होत्या. त्यामुळे मग ब्रिटिशांनी काय ठरवलं, की बंगालचे 2 हिस्से करायचे जेणेकरून जे एक त्यांची चळवळ असेल ती थोडीशी मंदावेल किंवा थांबेल. तर त्या एक छुप्या मनसुब्याने त्यांनी हा एक अजेंडा आणला होता 1905 ला, की बंगालची फाळणी करायची आपल्याला. तर त्यामुळे त्याचे 2 पार्ट करायचे. एक उत्तर बंगाल आणि एक दक्षिण बंगाल. जेणेकरून मुस्लिम आणि हिंदू असं डिव्हायडेशन होईल आणि एक दरी निर्माण होईल आणि जी तिथे चळवळ चालू आहे ती थांबण्यास मदत होईल. तर हे होते आताचे सगळे क्वेश्चन. आम्ही म्हणजे आम्ही ट्राय केलाय की पूर्ण जेवढी माहिती असेल तेवढी देण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा अजून कोणते असे टॉपिक्स असतील ज्यांच्यावर तुम्हाला वाटतंय की आम्ही व्हिडिओज बनवावे आणि टाकावे, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पण तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.